इल्लीगल बुलडोझर ॲक्शन जी काही प्रत्येक स्टेटमध्ये धार्मिक दंगली किंवा जातीय दंगलीनंतर चालू आहेत त्याच्यावरती आता सुप्रीम कोर्टाने स्टे आणलेला आहे. त्याच अनुषंगाने सुप्रीम कोर्टाने प्रत्येक स्टेटला अशी गाईडलाईन दिलेली आहे की तुम्हाला जर बुलडोझर ॲक्शन चालवायचीच असेल तर काही रूल्स तुम्हाला फॉलो करावे लागतील. पहिल्यांदा जो कोणी मालक आहे किंवा जो कोणी कब्जेदार आहे त्या जमिनीचा त्या व्यक्तीला 15 दिवसाची नोटीस दिली जाईल आणि त्या नोटीसची माहिती जिल्हाधिकारी आणि जिल्हा न्यायदंडाधिकाऱ्याकडे त्याची माहिती दिली जाईल. प्रस्तुतच्या प्राधिकरणाच्या समोर व्यवस्थित प्रोसिडिंग्स केल्या जातील. दोन्ही पक्षांचं म्हणणं ऐकलं जाईल आणि जर आरोप सिद्ध होत असेल तरच त्या व्यक्तीवरती बुलडोझर चालवण्याच्या ॲक्शन्स आणि प्रस्तुतच्या कारवाई ही कोणत्याही स्टेट किंवा कोणत्याही ऑफिसरनी जर ऐकली नाही तर ज्यांनी बुलडोझर चालवले आणि ज्याचं घर तुटलंय त्याला ॲज अ कॉम्पेन्सेशन तो जो ऑफिसर तिथे फील्डवरती उभा आहे त्याच्या खिशातनं पैसे द्यावे लागतात.